पेरिफेरल नर्वस सिस्टीम किंवा PNS. आता मित्रांनो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये रिसेप्टर्स आणि इफेक्टर्स वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये जे प्रेझेंट असतात ह्यांना सेंट्रल नर्वस सिस्टीमशी कनेक्ट करण्याचं काम पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं असतं. आता डिपेंडिंग ऑन हे जे सेंट्रल नर्वस सिस्टीमशी काय कनेक्शन आहे त्याच्या आधारे दोन प्रकारचे क्लासिफिकेशन आहे, ते म्हणजे क्रेनियल नर्व्स आणि दुसरे स्पायनल नर्व्स. आता क्रेनियल नर्व जे असतात ते ब्रेनला कनेक्टेड असतात किंवा ब्रेनशी कनेक्शन त्यांचं असतं आणि ब्रेन मध्ये त्यांचा उगम आणि ब्रेन मध्येच त्यांचं टर्मिनेशन होत असतं. वाईल स्पायनल नर्व जे असतात ते स्पायनल कॉर्ड जो आहे तिकडे त्यांचा उगम होत असतो आणि वेगवेगळ्या बॉडी पार्ट मध्ये त्यांचं टर्मिनेशन होत असतं. पहिला आपण क्रेनियल नर्व्स बघूया. आता क्रेनियल नर्व्स हे ब्रेन मध्ये डेव्हलप होतात आणि हे सगळे एमनिओट्स मध्ये ब्रेन मध्येच डेव्हलप होतात. एमनिओट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये हे ब्रेन मध्ये डेव्हलप होतात आणि टर्मिनेट सुद्धा तिथेच होतात. आता क्रेनियल नर्व्स 12 पेअर्स मध्ये असतात, 12 नंबरच्या पेअर्स मध्ये ते प्रेझेंट असतात आणि हे रोमन नंबरिंग मध्ये त्यांना नंबरिंग किंवा डिनोशन दिलेलं असतं. सो 1 to 12 नंबर रोमन नंबरिंग मध्ये त्यांना डिनोट केले जातात. यांपैकी काही सेन्सरी नर्व न्यूरॉन्स असतात, काही मोटर असतात आणि काही मिक्स टाइप असतात. आता हा जो डिटेल पार्ट आहे आपण कव्हर करूया. आपण एक एक करून सगळे 12 पेअर्स जे आहेत क्रेनियल नर्वचे ते सगळे बघून घेऊया. पहिला जो आहे तो ऑल्फॅक्टरी नर्व आहे. ओके, त्याचा जो टाइप आहे तो सेन्सरी आहे आणि ओरिजिन ऑल्फॅक्टरी बल्ब मध्ये. त्याचं जे फंक्शन आहे ते स्मेलचं आहे. सो गंध जो असतो, गंध ओळखण्याचं काम ऑल्फॅक्टरी नर्वचा असतो आणि त्याचा जो ऑर्गन्स इन्व्हर्टेड असतात, कुठल्या ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट असतात, तो म्हणजे एपिथेलियम ऑफ नोज. दुसरा जो आहे ऑप्टिक. मित्रांनो, हा जो ऑप्टिक न्यूरॉन आहे हा सेन्सरी टाइपचा असतो आणि त्याचा जो ओरिजिन आहे तो डायन्सेफलॉनच्या साइड मध्ये होतो, साइड ऑफ डायन्सेफलॉन. आता ऑर्गन्स इनर्वेटेड म्हणजे ज्या ऑर्गन्स मध्ये तो प्रेझेंट असतो तो म्हणजे रेटिना ऑफ आय. रेटिना ऑफ आय मध्ये प्रेझेंट असतो आणि त्याचा जो मेन फंक्शन आहे तो म्हणजे विजन. नेक्स्ट ऑक्युलोमोटर. ऑक्युलोमोटर जो आहे तो मोटर टाइपचा आहे आणि त्याचं जे ओरिजिन आहे ते फ्लोर ऑफ मिड ब्रेन आणि त्याचं जे ऑर्गन्स इनर्वेटेड आहे म्हणजे ज्या ऑर्गन्स मध्ये तो प्रेझेंट असतो ते म्हणजे आय मसल्स. आता 6 आय मसल्स टोटल असतात, त्यांपैकी 4 आय मसल्स ऑक्युलोमोटर कंट्रोल करतो आणि ह्याचं जे मेन फंक्शन आहे ते मुवमेंट ऑफ आयबॉल. आयबॉल मूव्ह करायचं काम ऑक्युलोमोटरचं आहे. नेक्स्ट पॅथेटिक. पॅथेटिक जो आहे तो मोटर न्यूरॉन आहे, मोटर नर्व आहे आणि तो सुद्धा फ्लोर ऑफ मिड ब्रेन मध्ये उगम पावतो आणि त्याचा जो ऑर्गन्स इनर्वेटेड आहे, ज्या ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट असतो तो म्हणजे एक, आता माहिती आहे आपल्याला टोटल 6 आय मसल्स असतात, त्यांपैकी एक जो आहे तो पॅथेटिक न्यूरॉन किंवा पॅथेटिक नर्व कंट्रोल करतो. दुसरी गोष्ट म्हणजे फोरहेड स्काल. सो फोरहेडचा जो आपला स्काल्प आहे, जो अपर मोस्ट स्किन आहे, त्याला सुद्धा कंट्रोल करतो. नेक्स्ट फंक्शन त्याचं रोटेशन अँड मुवमेंट ऑफ आयबॉल. सो आयबॉल नुसतं मूव्ह नाही करत पण रोटेट पण करू शकतो. नेक्स्ट आहे ट्रायजेमिनल किंवा त्याला डेंटिस्ट नर्व असंही म्हणलं जातं. हा जो आहे तो मिक्स टाइप्स आहे म्हणजे काही त्यांचे सेन्सरी आहेत आणि काही मिक्स्ड आहेत, ते बघून घेऊया आपण. नेक्स्ट ओरिजिन. आता ओरिजिन जे आहे ते पॉन्स वेरोलायच्या वेंट्रल साइडला तो ओरिजिनेट होतो. ऑर्गन्स इनर्वेटेड ते आपण बघून घेऊया कारण की 3 टाइप आहे त्यामध्ये आणि तिघांचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. फंक्शन जर बघितलं सगळ्यांचं एकच आहे, ते म्हणजे सेन्सेशन ऑफ स्किन टच म्हणजे टच स्किन झालेला म्हणजे आपल्या गालावरती कोणी हात लावला तर ते सेन्सेशन फील करायचं काम त्याचं असतं. टेस्टचं, जिभेवरती कुठला पदार्थ आला तर टेस्ट करायचं काम आणि जॉ मुवमेंट म्हणजे आपला जो जबडा आहे तो हलवण्याचं काम ट्रायजेमिनलचं आहे. आता ट्रायजेमिनल 3 टाइपचे असतात, ऑप्थॅल्मिक, मॅक्सिलरी आणि मॅन्डिब्युलर. आता ऑप्थॅल्मिक जो आहे तो सेन्सरी टाइपचा आहे, त्यामध्ये ऑर्गन्स जे आहेत ते नेसल कॅव्हिटी, अप्पर आयलिड्स, फोरहेड स्काल्प, कंजक्टिव्हा, लॅक्रिमल ग्लँड आणि स्काल. दुसरा आहे मॅक्सिलरी, तो सुद्धा सेन्सरी टाइपचा आहे आणि त्यामध्ये ऑर्गन्स इन्क्लुडेड आहेत म्युकोसा ऑफ नोज, पॅलेट, अप्पर टीथ, अप्पर लिप, लोअर आय, लिड पार्ट्स ऑफ द फॅरेंक्स. आणि लास्ट आहे मॅन्डिब्युलर. मॅन्डिब्युलर हा मिक्स टाइपचा आहे आणि त्यामध्ये लोअर टीथ, स्किन over the mandible cheek, side of the head in the front, ear, muscles of the mastication. नेक्स्ट आहे ॲब्ड्युसन्स. ॲब्ड्युसन जो आहे तो मोटर टाइपचा आहे आणि त्याचं जे ओरिजिन आहे आणि परत एकदा पॉन्स मध्ये म्हणजे पॉन्स वेरोलाय मध्ये.
ऑर्गन्स ज्यामध्ये तो इन्व्हॉल्ड असतो तो म्हणजे मसल्स ऑफ आय बॉल आणि लॅटरल रेक्टस मसल. आता फंक्शन बघितलं तर अगेन हेज अ मुवमेंट ऑफ आय. नेक्स्ट फेशियल किंवा बेरिंग जेन्युक्युलेट गँग्लियन. आता हा जो फेशियल आहे तो मिक्स टाईपचा असतो आणि ह्याचं जे ओरिजिन आहे ते सुद्धा पॉन्स वेरलाय मध्ये. ह्याचे जे ऑर्गन्स आहेत ते म्हणजे फेशियल, स्काल्प अँड नेक मसल्स, लॅक्रिमल, सबलिंग्वल, सबमॅन्डिब्युलर, नेसल अँड पॅलेटाईन ग्लँड्स. आता ह्याचे जे फंक्शन बघितलं तर फेशियल एक्सप्रेशन, मुवमेंट ऑफ नेक, सिक्रिशन ऑफ टीयर्स, टेस्ट आणि सलायवरी सिक्रिशन. देन नेक्स्ट ऑडिटरी. आता ऑडिटरी जो आहे तो आठवा नर्व आहे आणि यामध्ये सेन्सरी नर्व्स असतात आणि ऑडिटरी तुम्ही बघितला तर वेस्टिब्युलर आणि कॉक्लिअर मध्ये डिवाइड केले गेले. आता हिचं जे ओरिजिन आहे ते पॉन्स मध्येच आहे. पुन्हा एकदा ह्याचे जे ऑर्गन्स इनर्वेटेड आहेत ते म्हणजे इंटरनल इयर, आतमधला जो इयर आहे तिथले जे मसल्स असतात त्यांना तो कंट्रोल करतो. नेक्स्ट फंक्शन आहे हिअरिंग अँड इक्विलिब्रियम. ह्याचं जे मेन फंक्शन आहे ऑडिटरीचं ते हिअरिंग आणि इक्विलिब्रियम मेंटेन, बॅलन्स मेंटेन ठेवणं आणि हिअरिंग कॅपॅसिटी जी आहे ती ह्याचं फंक्शन आहे ऑडिटरीचं. नेक्स्ट इज ग्लॉसोफेरॅन्जियल. ग्लॉसोफेरॅन्जियल जो आहे तो मिक्स टाईपचा नर्व आहे आणि त्याचा तो प्रेझेंट असतो. त्याचं जे ओरिजिन होतं ते साइड ऑफ मेड्युला ऑब्लॉंगेटा, मेड्युला ऑब्लॉंगेटाच्या साइडला तो ओरिजिनेट होतो. त्याचे जे ऑर्गन्स इनर्वेटेड आहे म्हणजे ज्या ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट असतो ते म्हणजे फॅरिंग्स, टंग आणि सलायवरी ग्लँड. आता याचं फंक्शन बघितलं तर ते म्हणजे टेस्ट मध्ये, सॅलिव्हेशन म्हणजे लाळ जी गळते त्याच्यामध्ये आणि स्वॉलोइंग म्हणजे गिळण्यामध्ये ह्याची प्रतिक्रिया असेल किंवा याचं फंक्शन असतं ग्लॉसोफेरॅन्जियलचं. नेक्स्ट आहे 10वा जो की वेगस, न्यूमोगॅस्ट्रिक. आता हा जो आहे तो मिक्स टाईपचा आहे. त्याचं जे ओरिजिन आहे तो ओब्लॉंगेटाच्या साइडला तो ओरिजिनेट होतो. त्याचे जे ऑर्गन्स इनर्वेटेड आहेत ते म्हणजे लॅरिंग्स, ट्रॅकिया, फॅरिंग्स, एलिमेंटरी कॅनाल, हार्ट, लंग्स, पॅनक्रियाज आणि ब्लड वेसल्स यामध्ये तो ऑर्गन्स इनर्वेट करतो. फंक्शन जर बघितलं तर विसरल सेन्सेशन आणि विसरल मुवमेंट्स लाईक ब्रीथिंग, कार्डियक स्लोईंग, गॅस्ट्रिक अँड पॅन्क्रिएटिक सिक्रिशन आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल मुवमेंट्स. 11वा जो आहे तो स्पायनल ॲसेसरी म्हणून नाव आहे त्याचं आणि तो एक मोटर टाईप न्यूरॉन आहे, मोटर टाईप नर्व आहे. त्याचं जे ओरिजिन आहे ते अगेन साइड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. देन ऑर्गन्स इनर्वेटेड, नेक अँड शोल्डर मसल्स, रिफ्लेक्सेस ऑफ thoracic and abdominal viscera, larynx and pharynx. फंक्शन जर बघितलं तर मुवमेंट्स ऑफ लॅरिंग्स अँड फॅरिंग्स, नेक आणि शोल्डर. लास्ट आहे हायपोग्लॉसल, 12 नंबरचा हायपोग्लॉसल आहे जो अगेन एक मोटर टाईपचा नर्व आहे. त्याचा जे उगम आहे पुन्हा एकदा साइड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा आणि त्याचे जे ऑर्गन्स इनर्वेटेड आहेत ते म्हणजे टंग मसल्स. आणि नेक्स्ट त्याचं फंक्शन बघितलं तर टंगला मूव्ह करायचं काम, टंगला आपल्या जिभेला हलवायचं काम हायपोग्लॉसलचं असतं. नेक्स्ट आहे स्पायनल नर्व्स. स्पायनल नर्व्स 31 पेअर्स मध्ये प्रेझेंट असतात जे स्पायनल कॉर्ड मधनं ओरिजिनेट होतात आणि स्पायनल कॉर्ड मधनं ओरिजिनेट झाल्यानंतर वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये ते जातात. आता हे जे नर्व्स असतात मोस्टली मिक्स टाईपचे असतात आणि यांमध्ये 2 वे कम्युनिकेशन होतं म्हणजे दोन्ही बाजूंनी कम्युनिकेशन होऊ शकतं. आता तुम्ही बघू शकता हा एक ग्रुप आहे जसं आपण बघितलं होतं सर्वायकल, थोरॅसिक, लुंबार, सॅक्रल अँड कॉक्सिजियल. आता नंबर ऑफ पेअर्स ते असतात ते म्हणजे C1 to C8. सी सर्वायकल, सी स्टँड फॉर सर्वायकल म्हणून 8 पेअर्स असतात सर्वायकलचे जे नेक रिजनला कंट्रोल करतात. नेक्स्ट थोरॅसिक जे 12 पेअर्स मध्ये असतात T1 to T12 आणि थोरॅसिक रिजनला कंट्रोल करतात. नेक्स्ट लुंबार जे L1 to L5 5 पेअर्स मध्ये असतात जे ॲब्डॉमन रिजनला कंट्रोल करतात. नेक्स्ट सॅक्रल जे 5 पेअर्स मध्ये असतात आणि ते S1 to S5 च्या रूपामध्ये प्रेझेंट असतात आणि पेल्विस रिजन जो आहे ते कंट्रोल करतात. लास्ट कॉक्सिजियल जे एकच पेअर असतो आणि तो कॉक्सिक्स जो आहे त्याला कंट्रोल करतो. आता मित्रांनो एक टिपिकल स्पायनल नर्व कशी दिसते, त्याचे वेगवेगळे पार्ट्स काय आहेत, ते एक टिपिकल स्पायनल नर्व फॉर्म कसे होते आपण हे सगळं जाणून घेऊया या भागामध्ये. आता मित्रांनो एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये की जेवढे पण स्पायनल नर्व्स प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये, जेवढे पण स्पायनल नर्व्स आहेत ते सेम मिक्स टाईपचे आहेत.
म्हणजे त्यामध्ये सेन्सरी आणि मोटर दोन्ही कंपोनेंट्स असतात. सेन्सरी जे नर्व्स असतात, सेन्सरी न्यूरॉन्स जे असतात, ते सेन्सरी ऑर्गन्स कडून, फॉर एक्झाम्पल स्किन, ग्लँड, वेगवेगळ्या टिश्यूज कडून सेन्सरी सिग्नल्स आणतात आणि CNS दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टम कडे पोहोचवतात. वाईल सेंट्रल नर्वस सिस्टम ते मेसेज अनालाइज करतो आणि मोटर न्यूरॉन थ्रू वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये सेंड करत असतो. सो हा जो आहे टाइप, तो मिक्स टाइपचा टिपिकल सेन्सरी किंवा स्पायनल नर्व असतो. आता हा जो स्पायनल नर्व असतो मित्रांनो, हा न्यूरल कॅनाल मध्ये फॉर्म होतो. न्यूरल कॅनाल जो की वर्टिब्रल कॉलम मध्ये, हा एक वर्टिब्रा आहे, तुम्ही बघू शकता हा एक वर्टिब्रा आहे आणि हा न्यूरल कॅनाल आहे. सो हा न्यूरल कॅनाल मध्ये फॉर्म होत असतो. आता हा जो स्पायनल कॉलम असतो मित्रांनो, त्याला दोन रूट्स असतात. एक जो असतो तो पोस्टीरियर डॉर्सल सेन्सरी रूट असतो, हा जो बाहेर पडलाय तो डॉर्सल रूट म्हणला जातो त्याला, वाईल अँटीरियर वेंट्रल रूट असतो. ओके, सो हा जो डॉर्सल रूट असतो तो पुढे जाऊन डॉर्सल रूट गँग्लियनशी मिळतो. आता मित्रांनो, हा जो डॉर्सल रूट गँग्लियन आहे, जे काही सगळे सेन्सरी न्यूरॉन्स असतात, बिलियन्स मध्ये असतात, हे बिलियन्स आणि मिलियन्स मध्ये हे सगळे सेन्सरी न्यूरॉन्स असतात. या सगळ्या सेन्सरी न्यूरॉन्सचा जो सायटॉन आहे किंवा जो सेल बॉडी आहे, ती या रिजन मध्ये प्रेझेंट असते. वाईल जे एक्झॉन पार्ट आहे, तो सगळा एक्झॉन पार्ट इकडे असतो आणि हे सगळे बिलियन्स मध्ये असतात, बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स मध्ये प्रेझेंट असतात आणि एक फायबरच्या रूपामध्ये ते असे प्रेझेंट असतात. आणि त्यांचा जो सेल बॉडी आहे ती फक्त इकडे डॉर्सल रूट गँग्लियन मध्ये प्रेझेंट असते. वाईल दुसरा आहे वेंट्रल रूट, जो की एक मोटर न्यूरॉन आहे आणि मोटर नर्व्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. जी काही इन्फॉर्मेशन इकडे प्रोसेस होते सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये, ती इकडून पास होऊन वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये, बॉडीच्या पार्ट्स मध्ये जाते. आता मित्रांनो, हे जे डॉर्सल सेन्सरी नर्व्स आहेत आणि हे जे वेंट्रल मोटर नर्व्स आहेत, डॉर्सलला ऍफरंट नर्व्स असंही म्हणलं जातं आणि वेंट्रलला इफरंट नर्व्स असंही म्हणलं जातं. सो मोटर नर्व्स जे असतात त्याला इफरंट नर्व्स म्हणलं जातं, की जे की मेसेजेस किंवा सिग्नल्स पास करतात अवे फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि डॉर्सल सेन्सरी जे नर्व्स आहेत त्याला ऍफरंट म्हणलं जातं, म्हणजे जे काय मेसेजेस किंवा सिग्नल्स येतात तिकडून. आणि हे दोघे मिळून मिक्स टाईपचे नर्व्स बनतात. आता मित्रांनो, हे जे डॉर्सल रूट आहे आणि वेंट्रल रूट आहे, पहिल्यांदा बाहेर पडतात, वर्टिब्रेट कॉलमच्या बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकत्र येतात आणि एका सॅक मध्ये येतात आणि एकत्र आल्यानंतर परत त्यांचे तीन विभाजन होतात, म्हणजे तीन ब्रांचेस मध्ये, तीन फांद्यांमध्ये ते बाहेर पडतात. पहिला जो आहे तो रेमस डॉर्सॅलिस आहे, तुम्ही बघू शकता रेमस डॉर्सॅलिस. आणि हा जो आहे तो स्किन आणि मसल्सला जॉईन होतो. सो स्किन जे असतात, स्किन मसल्स वगैरे डॉर्सल साइडला पर्टिक्युलरली जे असतात त्यांना जाऊन मिळत असतो. दुसरा आहे रेमस वेंट्रॅलिस. आता रेमस वेंट्रॅलिस तुम्ही इकडे बघू शकता, या तिघांपैकी सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट असतो. हा जो आहे तो ऑर्गन्सला, वेगवेगळ्या बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत तिकडे जातो आणि वेगवेगळे जे मसल्स आहेत, हिंड लिम्स आहेत, लेग्स आहेत, तिकडे मसल्स कडे तो पोचत असतो आणि हा लॅटरल अँड अँटीरियर साइडला प्रेझेंट असतो. तिसरा जो आहे तो रेमस कम्युनिकेशन्स आहे. सो हा जो आहे रेमस कम्युनिकेशन्स, हा जो आहे तो सगळ्यात छोटा आहे, तिघांपैकी सगळ्यात छोटा असतो आणि तो फर्स्ट थोरॅसिक अप टू थर्ड लुंबार स्पायनल नर्व पर्यंत प्रेझेंट असतो आणि हा जॉईन होतो सिम्पथेटिक गँग्लियनला. हा जो सिम्पथेटिक गँग्लियन आहे मित्रांनो, हा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा एक भाग आहे, जिथं तो प्रोसेसिंग करत असतो. आता मित्रांनो, आपण रिफ्लेक्स ऍक्शन बघूया. रिफ्लेक्स ऍक्शन्स काय असतात. फर्स्ट ऑफ ऑल, रिफ्लेक्स ऍक्शनचं जर तुम्ही डेफिनेशन बघितलं तर ते म्हणजे इट इज सडन स्पॉन्टेनियस ऑटोमॅटिक इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. म्हणजे हा एक सडन रिस्पॉन्स आहे. सडन म्हणजे अचानक होणारा गोष्टी आहे आणि हा एक स्पॉन्टेनियस आहे, नॅचरल वे मध्ये होणार आहे, ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक म्हणजे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं, जर एखादी गोष्ट स्टिम्युलस आला तर तो ब्रेन पर्यंत जात नाही आणि त्याचा जो प्रोसेसिंग होतं ते ब्रेन मध्ये होत नाही, ते डायरेक्टली वर्टिब्रल कॉलम स्पायनल कॉर्ड मध्येच होतं. प्रोसेसिंग झाल्यानंतर मोटर न्यूरॉन एक सिग्नल पाठवतो आणि तो सेन्स करतो. सो हे जी गोष्ट आहे हे रिफ्लेक्स ऍक्शन याला म्हणतात. आता जर एक्झाम्पल बघितलं, आपण एखाद्या गरम वस्तूला किंवा गरम कुठल्याही गोष्टीला हात लावला, अचानक लावला हात, तर तो जो सिग्नल आहे आपण हात लगेच सोडून देतो.
एक्झॅक्टली, म्हणजे तो विदिन सेकंड्स आपण तो जो हात सोडून जातो तर याला रिफ्लेक्स म्हटलं जातं. आणि जेव्हा हात लावता तेव्हा तुम्ही तो ब्रेन पर्यंत कनेक्शन जात नाही, ब्रेन मध्ये तो सिग्नल जात नाही, जातो पण तो प्रोसेसिंग जे होतं ते स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. स्पायनल कॉर्ड मध्ये प्रोसेसिंग झाल्यानंतर अचानकपणे लगेच तुम्ही हात सोडून पण देता आणि ह्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणलं जातं. आता हा जो पाथ आहे म्हणजे जो रिफ्लेक्स ऍक्शनचा स्टिम्युलाय टच झाल्यानंतर जो प्रोसेसिंग होते, हा जो पाथ आहे तो एका आर्क मध्ये फॉर्म होतो, म्हणजे एक त्याला जो पाथ म्हणतात त्याला त्याला रिफ्लेक्स आर्क म्हणलं जातं. आणि या प्रोसेस मध्ये ब्रेनचा जो कॉन्शियस पार्ट आहे तिथे काही प्रोसेसिंग होत नाही, म्हणजे ब्रेनचा जो एफर्ट आहे तिकडे काहीच नाहीये. आता मित्रांनो, ब्रेन मध्ये फार मोठ्या मोठ्या गोष्टी करायला म्हणजे जागा असते, म्हणजे भरपूर सारे गोष्टी त्याला अनालाइज कराव्या लागतात. जर रिफ्लेक्स ऍक्शन सुद्धा घ्यायची असेल ही एकदम फास्ट असते. जर ब्रेनला प्रोसेस करायचं असेल तर त्यामध्ये वेळ जाणार भरपूर. आणि ही या गोष्टीमध्ये म्हणजे हे प्रोटेक्टिव्ह एक काय म्हणतात त्याला, एक प्रोटेक्शन अगेन्स्ट बॉडी, म्हणजे कुठलाही बॉडी पार्टला प्रोटेक्ट करायचा असेल तर हा एक रिफ्लेक्स ऍक्शन इव्हॉल्व्ह झालेला आहे ह्युमन्स मध्ये. म्हणजे हा जो प्रोसेसिंग आहे तो ब्रेनला बायपास करता वर्टिब्रल कॉलम जो आहे, जो स्पायनल कॉर्ड आहे, तोच प्रोसेस करून तो डायरेक्टली मेसेज पाठवतो आणि तो हात आपला अचानक तिकडून निघून जातो. जर्क, एका जर्कनी हात निघून जातो आणि ह्याला प्रोटेक्शन एव्होल्युशन मध्ये एक प्रोटेक्शन आपल्या ह्युमन बॉडीला मिळालेला आहे. आता मित्रांनो, ह्युमन नर्वस सिस्टीम आपण बघितली तर ती तीन गोष्टींमध्ये डिवाइड केली आहे. CNS विच इज सेंट्रल नर्वस सिस्टीम, PNS विच इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ANS विच इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. पण नंतर PNS मध्येच ANS ऍड केला. ते का केलं आपण जाणून घेऊया. आता फर्स्ट ऑफ ऑल PNS काय, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम हा एक नेटवर्क आहे नर्व्हचा, जो वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये कनेक्टेड असतो आणि इकडून तो सेंट्रल नर्वस सिस्टीमला कनेक्ट करतो. आणि ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ऍफरंट नर्व्स आणि इफरंट नर्व्स. आपण बघितलं स्पायनल कॉर्ड मधनं दोन नर्व्स बाहेर पडतात, एक असतो डॉर्सल रूट आणि दुसरा आहे वेंट्रल रूट. आता डॉर्सल जो आहे त्याला ऍफरंट नर्व्स म्हणलं जातं, त्याचं रूपांतर ऍफरंट नर्व्स मध्ये होतं पुढे जाऊन. आणि दुसरा आहे वेंट्रल रूट, त्याचं रूपांतर एफरंट नर्व्स मध्ये होतं पुढे जाऊन. आता एफरंट जे असतात वेगवेगळे सेन्सरी इम्पल्सेस वेगवेगळ्या टिश्यूज मधनं, ऑर्गन्स मधनं सेंट्रल नर्वस सिस्टीमला प्रोव्हाइड करायचं एफरंटचं काम असतं, एफरंट नर्वचं काम असतं. वाईल एफरंट नर्व फायबर्स जे असतात हे सिग्नल जो आहे तो रेग्युलेट करतात, प्रोसेस करतात आणि ते ट्रान्समिट करतात कुणाला, मोटर इम्पल्सेसला, मोटर न्यूरॉन्सला ट्रान्समिट करतात. आणि हेच पुढे जाऊन वेगवेगळ्या पेरिफेरल टिश्यूज मध्ये, ऑर्गन्स मध्ये पोहोचवण्याचं काम मोटर न्यूरॉन्स किंवा एफरंट नर्व्स करतात. रिसेंटली मित्रांनो असं आढळण्यात आलं की हा जो PNS आहे हा जरा मोठा आहे, म्हणजे हा वाईड आहे आणि ह्याच्यामध्येच ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम सुद्धा इन्क्लूड केला गेला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता PNS मध्ये किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये दोन गोष्टी इन्व्हॉल्व्ह केल्यात. पहिले ते सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरं आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता मित्रांनो, सोमॅटिक नर्वस सिस्टीम ते असतात ज्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू कनेक्ट केले जातात, म्हणजे जे इम्पल्सेस येतात ते सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू स्केलिटल किंवा व्हॉलंटरी मसल्स म्हणजे जिथे ब्रेनचा पूर्ण उपयोग होतो, म्हणजे ब्रेन मध्ये त्याचं प्रोसेसिंग होत असतं आणि व्हॉलंटरी म्हणजे कॉन्शियस माइंडनी आपण ते सगळे मसल्स मूव्ह करत असतो. तर ह्याला सोमॅटिक नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं. दुसरं आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता मित्रांनो, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये जे इम्पल्सेस जनरेट होतात ते सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत जातात आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम त्यांना इनव्हॉलंटरी ऑर्गन्सला किंवा स्मूथ मसल्स असतात जे बॉडीचे, जे इनव्हॉलंटरी असतात, म्हणजे जिथे ब्रेनचं जास्त प्रोसेसिंग होत नाही, सबकॉन्शियस लेवलला हे सगळं प्रोसेसिंग होत असतं, त्याला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणलं जातं. त्याचं भरपूर चांगलं एक्झाम्पल म्हणजे सोमॅटिक नर्वस सिस्टम जो आहे तो एक्सटर्नल एन्व्हायरमेंटशी डील करत असतो. बाहेरच्या जे इम्पल्सेस जनरेट होतात म्हणजे प्रेशर, टेम्परेचर वगैरे, ते सगळे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, एक्सटर्नल एन्व्हायरमेंटशी सोमॅटिक नर्वस सिस्टीम इन्व्हॉल्ड असतो. वाईल इंटरनल एन्व्हायरमेंट, आतल्या ज्या गोष्टी असतात इंटरनल ऑर्गन्स मध्ये, हे सगळे जे स्टिम्युलस आहेत तो जनरेट करून ते प्रोसेसिंग जे होतं ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये होत असतं. मित्रांनो, आता आपण रिफ्लेक्स ऍक्शनचे वेगवेगळे टाइप्स बघून घेऊया. रिफ्लेक्स ऍक्शन वेगवेगळ्या टाइप्सच्या बेसिस वरती क्लासिफाय केले आहेत ते जाणून घेऊया.
पहिला जो क्लासिफिकेशन आहे तो एक बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर द रिएक्शन, म्हणजे स्टिम्युलस जसा जनरेट होतो आणि त्याला कंट्रोल कसा केला जातो, बॉडी कशी कंट्रोल करते किंवा बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे कसा आहे त्याच्यावरती हा क्लासिफिकेशन आहे. आणि या क्लासिफिकेशन मध्ये दोन पार्ट्स आहेत. पहिला जो एक क्रेनियल रिफ्लेक्सेस आणि दुसरा स्पायनल रिफ्लेक्सेस. आता क्रेनियल रिफ्लेक्सेस म्हणजे हे जे रिफ्लेक्स आहेत ह्याचं जे प्रोसेसिंग होतं ते ब्रेन मध्ये होतं, वाईल स्पायनल रिफ्लेक्सेस ह्याचं जे प्रोसेसिंग होतं ते स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. आता मित्रांनो क्रेनियल रिफ्लेक्सेस हे स्लो आहेत, कारण की क्रेनियल रिफ्लेक्स मध्ये पहिले जे सेन्सरी ऑर्गन्स थ्रू सेन्सरी नर्व इम्पल्स जो येतो तो इम्पल्स पहिला सेंट्रल नर्वस सिस्टम दॅट इज स्पायनल कॉर्ड मध्ये पहिला ट्रॅव्हल होतो आणि तिकडून ब्रेन पर्यंत जातो आणि ब्रेन प्रोसेस करून परत स्पायनल कॉर्ड थ्रू वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये पाठवतो. तर ह्याला ऍक्शन जो टाइम लागतो तो खूप जास्त लागतो आणि म्हणून हे स्लो ऍक्शन रिस्पॉन्स आहे. वाईल स्पायनल रिफ्लेक्सेस बघितले तर हे एकदम अर्जंट असतात, म्हणजे काही टच जरी केलं एका गरम गोष्टीला हात जरी लावला की तुरंत आपण आपला जो हात आहे तो बाजूला घेतो आणि ह्याच्यामध्ये अर्जन्सी असते, म्हणजे हे जे प्रोसेसिंग होते ही स्पायनल कॉर्ड मध्येच होते आणि अर्जंटली प्रोसेस पण केले जातात, म्हणून हे फास्ट ऍक्टिंग आहे. एक्झाम्पल बघितलं क्रेनियल नर्वचं तर वॉटरिंग ऑफ माउथ ऑन साइट और स्मेल ऑफ द फूड. एखादा वास आपल्याला आला तर आपल्या पहिले जिभेमध्ये लाळ गळते, तर ह्याला वॉटरिंग ऑफ माउथ आणि ह्याला क्रेनियल रिफ्लेक्सेस म्हटलं जातं, कारण की यामध्ये पहिला वास येतो, गंध येतो, गंध आल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग होतं, प्रोसेसिंग झाल्यानंतर ते पुढचा जो प्रोसेस आहे ते कॅरी आउट होते. वाईल स्पायनल रिफ्लेक्सेसचं जर एक्झाम्पल बघितलं ते म्हणजे withdrawal of leg without stepping on something hot or pointed. आता मित्रांनो आपलं कुठलीही गोष्ट जर पॉइंटेड नर्व असेल, पॉइंटेड खिळा असेल किंवा समथिंग हॉट असेल, कोळसा वगैरे असेल, त्याच्यावरती पाय देत्या क्षणी आपला पाय जर्कने बाजूला होतो, तर याला स्पायनल रिफ्लेक्सेस असं म्हणलं जातं. दुसरं आहे बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, म्हणजे बॉडीला यापूर्वी त्या गोष्टीचा किंवा त्या स्टिम्युलसचा एक्सपिरियन्स झालाय का नाही झालाय त्या बेसिसवरती हा क्लासिफिकेशन आहे. पहिला आहे जो अनकंडिशनल रिफ्लेक्सेस, म्हणजे याला कुठलेही प्रिव्हियस एक्सपिरियन्सची गरज नसते, प्रिव्हियस एक्सपिरियन्सची गरजच नसते आणि लर्न करायची गरज नसते. फॉर एक्झाम्पल स्नीझिंग. स्नीझिंग म्हणजे आपण शिंकतो जे ते पूर्वी आपल्याला म्हणजे जन्मल्यापासून आपल्यामध्ये ते रिफ्लेक्सेस प्रेझेंट आहेत, त्यामध्ये काय आपण लर्निंग नाही केलेली. कफिंग, खोकला किंवा यॉनिंग, आळस देणे किंवा हिकअपिंग, उचकी लागणे, हे सगळे अनकंडिशनल रिफ्लेक्सेस आहेत. दुसरे कंडिशनल रिफ्लेक्सेस. आता मित्रांनो कंडिशनल रिफ्लेक्सेस हे प्रिव्हियस एक्सपिरियन्सशी मिळते जुळते, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्विमिंग, म्हणजे यापूर्वी जर तुम्ही पोहत असाल, शिकला असाल, तर दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही पोहायला लागाल तुम्हाला ते आपोआप तुमचे जे बॉडी पार्ट्स आहेत वेगळे कॉम्बिनेशन मध्ये, म्हणजे वेगवेगळ्या एकत्र येऊन कॉम्बिनेशन मध्ये वर्क व्हायला सुरुवात होते, ह्याला कंडिशनल रिफ्लेक्सेस असं म्हणलं जातं. दुसरे एक्झाम्पल म्हणजे डान्सिंग, नाचणी वगैरे, सायकलिंग. सायकलिंग मध्ये पण तुम्ही बघा एक पाय टाकला तर दुसरा पाय आपोआप खेचला जातो. आता म्हणजे यामध्ये प्रिव्हियस एक्सपिरियन्सची गरज असते, म्हणजे लर्निंगची गरज असते. इनिशियली हे सगळे व्हॉलंटरी असतात, म्हणजे हे जे व्हॉलंटरी ऍक्शन्स होतात तर तुम्ही लर्न करता, तुम्ही ते आत्मसात करून घेता आणि नंतर पुढच्या वेळी पुन्हा एकदा ते सगळा जो रिफ्लेक्सेस जे काही लर्न केलेलं आहे, जे काही आपण शिकलेलो आहे ते परत पुढच्या रिफ्लेक्सेस मध्ये पाठवून देतात. आता हा जो आहे याच्यामध्ये एक भरपूर फेमस एक्झाम्पल आहे किंवा एक स्टडी आहे, त्यामध्ये पॅव्हलॉव जो होता, पॅव्हलॉवनी एक स्टडी केली होती, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता एका कुत्र्यावरती. सो कुत्र्याला पहिला कुत्र्यावरती तो अन्न द्यायच्या आधी, फूड द्यायच्या आधी तो बेल वाजवायचा. सो बेल वाजवल्यानंतर त्याला अन्न द्यायचा. असं बऱ्याच वेळा तो असंच चालू राहिला. असं चालू राहिल्यानंतर त्यामध्ये जो कुत्रा होता तो लाळ काढायचा, म्हणजे बेल वाजवल्यानंतर लाळ काढायचा. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा पण तो बेल वाजवायचा तर तो लाळ गाळायला सुरुवात करायचा. ह्याचा एक फेमस एक्झाम्पल म्हणजे पॅव्लॉवनी केलं होतं. पॅव्लॉव म्हणून एक सायंटिस्ट होता, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता एका कुत्र्यावरती. सो तो काय केलं होतं त्याने, तर तो बेल वाजवायचा पहिल्यांदा आणि डॉगला, कुत्र्याला तो खायला द्यायचा. ओके. सो बेल वाजवल्यानंतर कुत्र्याला कळायचं की आता आपल्याला खायला मिळणार आहे, मग तो तिकडे जायचा आणि त्याच्या जिभेमध्ये सलायव्हेशन व्हायचं, म्हणजे लाळ गाळायची. ओके. सो दुसऱ्या क्षणी त्याने असं ते चालूच ठेवलं, बेल वाजवायचं, खायला द्यायचं.
तर एक पॉइंट आला, ज्या पॉइंटला तो त्यांनी बेल जरी वाजवली तरी त्या कुत्र्याला असं वाटायचं की आज आपल्याला खायला मिळणार आहे, म्हणून तो लाळ गाळायला सुरुवात करायचा. सो हे कंडिशनल रिफ्लेक्स आहे. म्हणजे आपल्याला जेवण दिसलं नाही तरी बेल वाजवल्या क्षणी आपल्याला कळणार की आता आपल्याला खायला मिळणार आहे, म्हणून त्याचे जे रिफ्लेक्सेस आहे ते चालू व्हायचे आणि ती लाळ गाळायची प्रतिक्रिया सुरू व्हायची. आणि शेवटचा आहे अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिनॅप्सिस इन्व्हॉल्व. म्हणजे सिनॅप्स माहिती आहे आपल्याला, जो एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला कनेक्ट करतो, तो जो सिनॅप्स आहे की कुठल्या प्रकारचा सिनॅप्स इन्व्हॉल्व आहे त्या बेसिस वरती हा तिसरा क्लासिफिकेशन आहे. यामध्ये दोन पार्ट आहेत. अगेन पहिला आहे जो सिंपल सिनॅप्टिक मोनोसिनॅप्टिक. सो सिंपल मोनोसिनॅप्टिक मध्ये एक यामध्ये फक्त सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन्स इन्व्हॉल्व असेल. फॉर एक्झाम्पल नी जर्क रिफ्लेक्सेस, म्हणजे आपला जो पाय आहे जर्क पद्धतीने आपण हा उचलतो किंवा फेकतो, याला नी जर्क रिफ्लेक्सेस असं म्हणलं जातं. दुसरा एक कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस. यामध्ये सेन्सरी, इंटरनर्वस आणि मोटर न्यूरॉन्स इन्व्हॉल्व असतात. फॉर एक्झाम्पल सायकलिंग, स्विमिंग हे सगळे कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेसचे एक्झाम्पल आहेत. मित्रांनो, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी आहे ती एका पेरिफेरल नर्व्सच्या सेटनी बनलेली असते. पेरिफेरल नर्व्स ऑल ओव्हर द बॉडी स्प्रेड झालेले असतात आणि त्याचा एक कंप्लीट सेट असतो ज्यांनी बनलेली असते. आणि हे जे पेरिफेरल नर्व्स असतात हे इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज जे असतात. फॉर एक्झाम्पल कार्डियक मसल्स म्हणजे हार्टचे जे मसल्स असतात जे कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांड होत असतात, ह्याला इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज म्हणलं जातं. सो हे जे इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज आहे हे कंट्रोल करतात किंवा रेग्युलेट करतात आणि हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टमच्या अंडर येतात. दुसरं एक्झाम्पल म्हणजे स्मूथ मसल्स ऑफ फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट वगैरे, इंटेस्टाइनचे वगैरे, हे सगळे जे मसल ते स्मूथ मसल्सनी बनलेले असतात आणि हे सुद्धा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये येतात. या सिस्टम मध्ये मित्रांनो काय होतं, जो इम्पल्स कंडक्ट केले जातात ते सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू पहिले एका एक्झॉन थ्रू बाहेर पडतात. सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू एका एक्झॉन थ्रू बाहेर पडतात. असं तुम्ही बघू शकता, हा सेंट्रल नर्वस सिस्टम आहे आणि ह्याच्या थ्रू एका एक्झॉन थ्रू बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर ते एका पॉइंटला येतात जिथं ऑटोनॉमिक गँग्लियन प्रेझेंट असतो. आणि हा जो ऑटोनॉमिक गँग्लियन आहे या न्यूरॉनला दोन भागांमध्ये, दोन हिस्स्यांमध्ये विभागला जातो. आणि हे जे दोन भाग आहेत ते जाणून घेऊया काय आहेत ते. आता ऑटोनॉमिक गँग्लियनचा पूर्वीचा भाग, तो पूर्वीचा जो एक्झॉन आहे, इकडे माहिती आहे ऑटोनॉमिक गँग्लियन मध्ये आपले सायटॉन्स किंवा सेल बॉडीज असतात. सो याचा पूर्वीचा भाग काय असणार, एक्झॉन. सो हा जो एक्झॉन आहे त्याला प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन किंवा प्री गँग्लियॉनिक फायबर असं म्हणलं जातं. आणि दुसरा जो भाग आहे पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन किंवा पोस्ट गँग्लियॉनिक फायबर असं म्हणलं जातं. आणि हा जो पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन किंवा फायबर आहे हा पुढे ऑर्गन्स, सेन्सरी ऑर्गन्स कडे वळला जातो आणि तिथल्या जे गोष्टी आहेत, तिथल्या जे ऍक्टिव्हिटीज आहे तो रेग्युलेट करतो. आता मित्रांनो, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जी आहे ती दोन भागांमध्ये किंवा दोन पार्ट्स मध्ये विभागली गेली आहे. पहिला जो आहे तो सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरा पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आहे. आणि हे दोन्ही जे नर्वस सिस्टम आहे मित्रांनो, हे दोघांच्या विरुद्ध बाजूस काम करतात. म्हणजे विरुद्ध आहेत ते दोघे पण नर्वस सिस्टम. ते कसे आहेत आणि काय आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिला आहे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम. आता मित्रांनो, सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये दुसरं नाव, त्याला असंही दुसरं नाव आहे, ते म्हणजे थोरॅको लुंबार आउटफ्लो. कारण की मोस्ट ऑफ द नर्व्स जे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये जनरेट होतात ते थोरॅसिक आणि लुंबार रिजन मधनं ओरिजिनेट होतात. आता मित्रांनो, टोटल नंबर जो आहे 21 पेअर्स ऑफ हे 21 पेअर्स ऑफ नर्व्स आहेत जे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व असतात. ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो स्पायनल कॉर्ड असतो वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये विभागला गेलाय. तो म्हणजे सर्वायकल, थोरॅसिक, लुंबार, सार्कल, कॉक्सिजल. त्यांपैकी सर्वायकल रिजन जो आहे त्यांमधनं 3 असे फायबर्स जनरेट होतात, वाईल थोरॅसिक मधनं 12 असे नर्व फायबर्स जनरेट होतात किंवा ओरिजिनेट होतात. लुंबार मधनं 5 आणि सॅक्रल मधनं 1. सो हे सगळे पेअर्स मध्ये बाहेर पडतात आणि टोटल जे पेअर्स आहेत ते 21 पेअर्स ऑफ सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहे जे स्पायनल कॉर्ड थ्रू बाहेर पडतात. आता मित्रांनो, सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये जे नर्व फायबर्स सिनियस थ्रू म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू किंवा स्पायनल कॉर्ड थ्रू बाहेर पडतात, त्यांचा जो प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन असतो किंवा एक्झॉन असतो तो शॉर्ट असतो, छोटा असतो. आणि त्यानंतर ऑटोनॉमिक गँग्लियन येतो
आणि त्याचा पुढचा जो पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन आहे तो मोठा असतो आणि हा मोठा झाल्यानंतर पुढे जाऊन ह्याच्यामध्ये ब्रांचिंग होते. म्हणजे प्रत्येक ब्रांच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे जातात आणि तिकडचे जे सेन्सरी सिग्नल्स आहेत किंवा तिकडचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत तिकडचे जे ऑर्गन्स आहेत ते रेग्युलेट किंवा कंट्रोल केले जातात. आता मित्रांनो हे जे पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन आहे जिथे टर्मिनली म्हणजे ज्या एंड पॉइंटला त्यांचा जो एंड होतो जिथे टर्मिनेट होतात तिकडे ते ऍड्रिनालिन आणि नॉर ऍड्रिनालिन हे दोन न्यूरो ट्रान्समिटर्स रिलीज करतात आणि तिकडचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते कंट्रोल करतात आणि हे जे दोन हॉर्मोन रिलीज करतात म्हणून यामुळे त्यांना नाव असंही दिलं जातं किंवा त्यांना ऍड्रेनर्जेनिक फायबर्स असंही म्हणलं जातं. आणि हे जे दोन न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत दॅट इज ऍड्रेनालिन आणि नॉर ऍड्रेनालिन हे रिलीज केल्यामुळे तिथले काही जे बॉडी ऍक्टिव्हिटीज आहेत जे कंट्रोल केले जातात ते म्हणजे इमर्जन्सीच्या रूपामध्ये ते कंट्रोल केले जातात. फॉर एक्झाम्पल फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणजे मित्रांनो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला देतो एक जर एखादा व्यक्ती चालला असेल आणि त्याच्या समोर एखादा साप समोर येतो. साप समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये जे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जी पंप इन होते त्याच्यामध्ये जे हार्ट प्रेशर, ब्लड प्रेशर, हार्ट रेट हे सगळे इन्क्रीज व्हायला लागतो आणि इन्क्रीज त्याच्यासाठी होतो कारण की आता तो एक वॉर्निंग देतो. ही जी सिस्टीम एक वॉर्निंग देतो की पुढे साप आहे म्हणून आणि ही जी नर्वस सिस्टीम जी ऍक्टिव्हेट होती ती एक सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असते आणि याला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणलं जातं. म्हणजे एकतर फाईट करा किंवा पळून जावा तिकडून, हा एक रिस्पॉन्स आहे. आणि हा जो रिस्पॉन्स आहे तो एक्साइटरी किंवा स्टिम्युलेटिंग इफेक्ट असतो बॉडीवरती. म्हणजे बॉडीचे सगळे पार्ट्स जे आहेत ते एक्साइट केले जातात आणि स्टिम्युलेट केले जातात. सगळे पार्ट्स स्टिम्युलेट किंवा एक्साइट केले जातात पण त्यांमध्ये पण काही एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रीटरी ऑर्गन हे सगळे एक्साइट नाही केले जात, ते तसेच नॉर्मल राहतात. आता मित्रांनो आपण बघूया सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचे जे नर्व्स आहेत ते बाहेर पडल्यानंतर काय काय रेग्युलेट करतात. आता हे जे आहेत सगळे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचे फायबर्स आहेत जसे बाहेर पडले सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू तर त्यांचा एक चेन ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया फॉर्म होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे हा एक ऑटोनॉमस सिस्टीमचा एक गँग्लियन आहे जो बाहेर पडल्या पडल्या एक फॉर्म होतो आणि हे एकमेकांना जॉईन होऊन यांचा एक चेन बनतो ज्याला चेन ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया असं म्हणलं जातं. आणि हा जो रिजन आहे तो शॉर्ट असतो आणि हा जो रिजन आहे तो मोठा असतो. सो शॉर्ट आणि पोस्ट वाला जो रिजन आहे तो मोठा असतो. पुढे जाऊन त्यांच्यामध्ये ब्रांचिंग होते आणि वेगवेगळ्या ऑर्गन्स कडे ते जातात. फॉर एक्झाम्पल जे आईज कडे जातात ते डायलेट्स जे प्युपिल्स असतात ते डायलेट करतात आपले आणि स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ टीयर्स म्हणजे डोळ्यात पाणी येतं. दुसरी गोष्ट म्हणजे इनिबिट्स फ्लो ऑफ सलायवाचा जो फ्लो आहे ते इनिबिट केला जातो. हार्ट रेट ऍक्सिलरेट केली जाते. ब्रोंकाय जे ते डायलेट केले जातात. ब्लड व्हेसल्स ते कॉन्स्ट्रिक्ट केले जातात. देन टू ग्लुकोज हे जे किडनीज आहे सॉरी हे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट्स आहेत टू ग्लुकोज इनिबिट्स पेरिस्टॅलिस अँड सिक्रेशन. पेरिस्टॅलिस जो मूवमेंट असतो तो इनिबिट केला जातो आणि नॉर ऍड्रेनालिन आणि ऍड्रेनालिन सिक्रेट केल्या जातात. इन शॉर्ट हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते स्टिम्युलेट किंवा त्यांमध्ये एक्साइट केले जातात. दुसरं आहे मित्रांनो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टमच्या विरुद्ध काम करते किंवा ऑपोजिट वेनी काम करते. यामध्ये काय जी रचना असते जी न्यूरॉनची रचना असते ही कम्प्लिटली वेगळी असते ऍज कम्पेअर्ड टू सिम्पथेटिक नर्वस सिस्टम. पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम सर्वात पहिल्यांदा ह्याला दुसरं नाव आहे जे की एक क्रेनिओसॅक्रल आउटफ्लो. कारण की मोस्ट ऑफ द नर्व्स जे बाहेर पडतात ते क्रेनियल आणि सॅक्रल मधनं बाहेर पडतात म्हणून क्रेनिओसॅक्रल आउटफ्लो असंही नाव दिलं जातं. आता मित्रांनो वेगवेगळे जे नर्व्स आहेत ते कुठून बाहेर पडतात त्याप्रमाणे आपण बघून घेऊया. ब्रेन स्टेम मधनं तिसरा जो नर्व आहे तिसरा जो क्रेनियल नर्व आहे तो बाहेर पडतो तो निघतो ब्रेन स्टेम मधनं. दुसरा आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा मधनं 3 क्रेनियल नर्व्स बाहेर पडतात तो म्हणजे 7वा 9वा आणि 10वा. हे सगळे रोमन अक्षर मधले नंबर्स आहेत. आणि सेक्रल जो वर्टिब्रल कॉलम मधला असतो आणि सेक्रल मधनं सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 3 नर्व्स बाहेर पडतात. आता मित्रांनो सेंट्रल नर्वस सिस्टम मधनं जो न्यूरॉनचा उगम होतो फॉर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम त्यामध्ये जो प्री गँग्लिओनिक न्यूरॉन आहे किंवा जो एक्सॉन आहे तो मोठा असतो.
ॲज कम्पेअर्ड टू सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम. हा सर्वात मोठा असतो आणि त्याचा जो गँग्लियॉन आहे हा ऍक्च्युअली ज्या ऑर्गन मध्ये तो प्रेझेंट असतो तिथे तिकडे त्याचा गँग्लियॉन सुद्धा प्रेझेंट असतो आणि तिथे गँग्लियॉन प्रेझेंट असल्यामुळे त्याचा जो पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन आहे तो छोटा असतो आणि थोडेसे ब्रांचेस असतात, म्हणून याचे जो इफेक्ट आहे तो लिमिटेड असतो. वाईड सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमचा जो इफेक्ट आहे तो वाईड स्प्रेड असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये नॉर ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन असे न्यूरो ट्रान्समिटर्स रिलीज होतात. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ॲसिटिल कोलिन म्हणून एक न्यूरो ट्रान्समिटर असतो जो रिलीज होतो आणि बिकॉज ऑफ दिस याच्यामुळे त्याला कोलिनर्जेनिक फायबर्स असंही म्हणलं जातं, कारण की तो ॲसिटिल कोलिन रिलीज करतो ऍट द टर्मिनल ऑफ द न्यूरॉन. आता मित्रांनो, सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मी जसं बोललं की हा एक अँटगॉनिस्ट आहे, म्हणजे हा विरुद्ध बाजूस काम करतो सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचे. म्हणजे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये जे सगळे ऑर्गन्स किंवा सगळे गोष्टी जे राईज झाले होते किंवा एक्साइट झाले होते ह्यांना परत एकदा शांत करण्यासाठी किंवा ह्यांना नॉर्मल बॉडी स्टेटला किंवा होमिओस्टॅसिस घडवून आणण्यासाठी पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि म्हणून याला हाऊसकीपिंग सिस्टम असंही म्हणलं जातं. पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचे बरेचसे जे गोष्टी आहेत ते ऍक्च्युअली नॉर्मल आणण्यासाठी, बॉडी जी एक्साइट झाली होती त्याला नॉर्मल आणण्यासाठी ऍक्टिव्हेट होते आणि हा जो इफेक्ट आहे त्याला इनिबिटरी इफेक्ट म्हटलं जातं, कारण की सिम्पथॅटिक सिस्टम मध्ये सगळं एक्साइट केले जातात, सगळे ऑर्गन सगळे टिश्यूज वगैरे एक्साइट केले जातात, पण यामध्ये इनिबिट केले जातात. पण काही गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल डायजेशन, पेरिस्टॅलिस, जे एक्सक्रिटरी ऑर्गन जे तिकडे इनिबिट केले जातात, स्टिम्युलेट नाही होत आणि ते इकडे हे केले जातात, एक्साइट केले जातात आणि ते इनिबिट नाही केले जातात. सो हे कम्प्लिटली ऑपोजिट आहे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमच्या. आता तुम्ही इकडे बघू शकता जे नर्व फायबर्स काही ब्रेन स्टेम मधनं निघतात, काही मेडुला ऑब्लांगेटा मधनं निघतात. सो थर्ड आणि फोर्थ जे निघतात ते प्युपिल जे असतात ते कॉन्स्ट्रिक्ट करतात. तेच तुम्ही इकडे बघितलं सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये तर ते डायलेट करतात. जे सलायवा आहे, जो सलायवाचा फ्लो आहे ते इन्क्रीज करतात, वाईल इकडे इनिबिट केला जातो. हार्ट रेट जो आहे तो इकडे ऍक्सेलरेट केला जातो, वाईल इकडे स्लो केला जातो. आणि सगळ्या ज्या गोष्टी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये असतात जे एक्साइट केले जातात इकडे नॉर्मलला आणण्याची म्हणजे नॉर्मलला आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता मित्रांनो, आपण जर डिफरन्स बघितलं सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये, तर हे सगळे ऑर्गन्स आहेत किंवा रिजन्स आहेत आणि त्यांचे हे सगळे इफेक्ट्स आहेत. तर ते बघून घेऊया एक एक करून. हार्टबीट जो आहे, जो हार्ट रेट आहे तो इकडे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये इन्क्रीज केला जातो, वाईल पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये डिक्रीज केला जातं. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, एक व्यक्ती चालला असेल आणि त्याच्या डोळ्यासमोर लगेच साप आला तर त्याचा जो हार्ट रेट आहे तो वाढतो आणि पुढे जाऊन तो तिकडून निघून गेल्यानंतर पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि हा जो हार्ट रेट वाढलेला होता तो कमी केला जातो, डिक्रीज केला जातो. ब्लड वेसल जे ते कॉन्स्ट्रिक्ट केले जातात, ते नॅरो होतात, ज्याच्यामुळे ब्लड फ्लो आहे तो वाढला जातो, ब्लड प्रेशर हाय होतं. वाईल पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये जो ब्लड वेसल आहे तो डायलेट केला जातो, मोठा होतो आणि जो ब्लड रेट आहे, ब्लड प्रेशर आहे तो नॉर्मलला येतो. आर्टिलियर ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो, यामध्ये डिक्रीज होतो. प्युपिल ऑफ आय जो प्युपिल आहे, प्युपिलचा जो आईचा जो प्युपिल आहे तो डायलेट केला जातो इकडे, वाईल इकडे कॉन्स्ट्रिक्ट केला जातो. देन गॅस्ट्रो इंटेस्टायनल मुवमेंट जे असतात, स्टमक आणि इंटेस्टाईन, ते सगळे रिटार्ड केले जातात की इनिबिट केले जातात. पेरिस्टॅलिस रिटार्ड केला जातो, वाईल पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये नॉर्मलला आणण्यासाठी हे सगळ्या गोष्टी ऍक्सेलरेट केले जातात. युरिनरी ब्लॅडर जो आहे तो रिलॅक्स केला जातो सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये, वाईल पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये तो कॉन्ट्रॅक्ट केला जातो. आता पुढचा जो भाग आहे मित्रांनो, सेन्सरी रिसेप्टर्स वगैरे, हा आपण पुढच्या भागामध्ये कव्हर करूया.